प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर वैभव शिंदे सर, ज्यांनी आताच या फील्डमध्ये सुरुवात केलेली आहे. सो अशा यंग इंजिनियरकडून त्यांचा प्रवास कसा आहे आतापर्यंतचा आणि भविष्यात ते कसा करणार आहेत याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो सगळ्यात आधी सुरुवात करूया तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पासून. म्हणजे साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ठीक सर, मी 10वी पर्यंत पालमला होतो. माझा तालुका होता, पेठपिंपळगाव गाव आहे माझं. तालुका पालम, जिल्हा परभणी. 10वीला मुमताज शाळामध्ये मी शिकलेलो आहे. 10वी पर्यंत तिथं शिकलो. 11वी 12वी मी परभणीत आलो सर. आणि नंतर आमच्या वडिलांची इच्छा होती काहीतरी समजा सिव्हिल इंजिनियर मार्फत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर किंवा गव्हर्नमेंट इंजिनियर कामं बिल्डिंगचे वगैरे हे. तर मग सिव्हिल इंजिनियर मी निवडलं आणि नंतर मग प्रवास चालू झाला सर माझा. नंतर 4 वर्षाच्या नंतर मी जॉबसाठी पुण्यात गेलो सर. म्हणजे 4 डिग्री झाली नंतर जॉबसाठी पुण्यात गेलो. 1 वर्ष तिकडं जॉब केला सर. पण 15,000 20,000 पेमेंट होती. त्याच्यामुळं काहीतरी स्वतः चालू करावं आपापल्या जिल्ह्यामध्ये. आणि कसं आहे सर, गावाकडं कोणी नाही, एकुलता एक असल्यामुळं ठीक आहे आपल्या जिल्ह्यातच करू आणि घरी जाऊ. म्हणजे जवळच्या जवळच काहीतरी करायची इच्छा होती. त्याच्यासाठी आलोत. अनुभव होता थोडा 1 वर्षाचा. मग विथ मटेरियल लॉक अँड कीचे प्रोजेक्ट चालू केले सर. फायनल माझे आता 2 झालेत. आता 8 साईड चालू आहेत माझ्या. आम्ही तिघात चालू आहे आमचं. म्हणजे नांदेडला 2 फायनल झाले माझे आणि आता इथं परभणीत सध्या 8 चालू आहे. म्हणजे तिघामध्ये पार्टनरशिपमध्ये चालू आहे आमचं लॉक अँड कीचे प्रोजेक्ट. एक 2.5-3 कोटीचा टर्नओव्हर झालाय आतापर्यंत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता काही तांत्रिक मुद्द्यांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं हाताळता ती परिस्थिती? नाही सर, कसं आहे ते माणसं सांभाळणं हे सोपं नाही सर. माणसं सांभाळायचं म्हटलं की थोडं पैसे देऊन पण माणसं पळून चालले. मिस्त्रीचं हेडॅक आहे, सगळ्या गोष्टीचं हेडॅक आहे. जसा मिस्त्री वागते तसं त्याच्या संग वागावं लागते. त्याच्यामुळं ते थोडं त्याला जास्त पैसे द्यायचे नाहीत. त्याचे कामाचे पैसे आपल्याकडे शिल्लक ठेवायचे. अशा पद्धतीनं आपण चालायचं जेणेकरून ते राईट राहतो. दुसरं प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल कन्स्ट्रक्शन मधले? प्लॅन ही स्टेज जशी असते सगळ्यात आधी प्लॅन, आराखडा, रचना हे फार महत्वाचं आहे. तर त्याचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? हो सर, मला AutoCAD परफेक्ट जमतं. माझं म्हणजे 2D प्लॅन असतो आपला आराखडा. आधी 2D प्लॅन करतो तयार. नंतर आपण RCC स्टीलचं सगळं स्टील काढतो आपण. बिल्डिंगला किती स्टील लागतं काय नाही, बिल्डिंग बाहेरून कशी दिसते ते 3D काढतो आपण त्याच्यात. हो, प्लॅनिंग नुसार समजा ऑफिसमध्येच प्लॅनिंग करू आणि तसाच आराखड्यानुसार बिल्डिंग ऑन साइडवर तयार करतो. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये बऱ्याचदा तुम्हाला असं ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्यातच बसवून द्या असं कस्टमर म्हणतात. आणि तुम्हाला एक इंजिनियर म्हणून दर्जा पण राखायचा असतो. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? हो ना सर, आमच्याकडे कसं आहे सर, 1250 मध्ये आम्ही सगळं मिस्त्री काम करून देतो. एक 1600 स्क्वेअर फीटनं जे रेट आहे तिथं आम्ही सगळं पुट्टी सहित, सगळं फरशी सहित, इलेक्ट्रिशियन सहित करून देतो. आणि फर्निचर जर म्हणलं तर 2300-2400च्या घरात जातं सर. म्हणजे असे 3 टप्पे आहेत आमच्याकडे. बरोबर. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे असा, ते म्हणजे तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात आणि इथले परभणीचे मूळचे आहात. त्यामुळे प्रश्न असा विचारायचा, परभणीच्या विकासाचं विजन असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे पुढच्या 15-20 वर्षात? जर परभणीला पुण्या मुंबईच्या तुलनेने आपल्याला पुढे न्यायचं असेल तर कुठली अशी क्षेत्र आहेत, सेक्टर आहेत त्याच्यावर काम केलं? सर, परभणीत मेन म्हणजे 20 वर्षांना परभणी मागे आहे. परभणीत जर विकास व्हायचा असेल म्हणजे विकास तर होणारच आहे. आता 20 वर्ष मागे म्हणले विकास तर म्हणजे जास्त ऑपॉर्च्युनिटी इथे परभणीत. पण परभणीत आधी रोड कन्स्ट्रक्शन, रोड व्हायला पाहिजे. कारण की परभणीत कुठंच रोड झाले नाही. रोड व्हायला पाहिजे. रोड झाल्यावरच नंतर तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून समजा MIDC म्हणा, MIDC कंपन्या वगैरे येतील असं वाटतं. बरोबर. पण सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत कंपन्या इथं आणण्यासाठी किंवा रस्ते सुधारण्यासाठी? सर, आता ही सूतगिरणी पाठीमागं होती MIDC मध्ये, ती बंद पडली. म्हणजे ते सरकार थोडं लक्ष घालत नाही. आणि आपले जे पॉलिटिशियन आहेत आपले लोकल परभणीचे खासदार असो, आमदार असो, हे काय करतात, टक्केवारी त्या दृष्टिकोनातून इथल्या इथं समजा कोणचा विकासाचं धोरण नाही त्याच्याकडे काहीच नाही असे.
जे समजा मोठमोठाले कॉन्ट्रॅक्टर आले, जे समजा बायपास निघाला ऐकून त्याच्याकडे म्हणजे चांगलं काम करून घ्यायचं, तर ते त्याच्याकडे राहिलंच नाही, टक्केवारी खायचे. हा. दुसरं, या क्षेत्रात आता जे तुमचे पुढचे ज्युनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल, मित्रत्वाच्या नात्यानं? हा, या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल? की माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही, जॉब करण्यापेक्षा हेच बिझनेसच चांगला आहे, पण थोडा इमानदारीनं आणि भ्रष्टाचार न करता व्यवस्थित करावे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता किंवा काय डायमेन्शन बघता आणि मग ठरवता? सर, त्याची डक्टाईल बघतो आपण, त्याची स्ट्रेंथ बघतो, डक्टाईल बघतो, आणि रेट नुसार बी थोडं. आयकॉन आम्हाला चांगलं वाटलं थोडं. मग आयकॉनचं हे जर प्रॉडक्ट जसं चांगलं वाटलं तसं त्यांच्या सर्व्हिस बद्दल काही सांगू शकाल का? नाही सर, सर्व्हिस बद्दल बी तुम्हाला म्हणजे एकदम बेस्ट सर्व्हिस आहे. इथले जे कंपनीचे माणसं आहेत ते ऑन दी स्पॉट साईडवर येतात आणि आम्हाला समजून सांगतात, इंजिनियर लोकांना. ओके. आणि आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा प्रोजेक्ट सांगता येईल का की जो काम करताना काहीतरी आव्हान आलं, समस्या आल्या, प्रॉब्लेम आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? आव्हान म्हणजे सर, पाण्याचं आव्हान. समजा ज्यावेळेस आम्ही खड्डे वगैरे करतो, ते सगळे ढासळणे, ते पाण्यामुळे जिथं काळी माती आहे तिथं आमचा लॉस झाला. समजा एक 3000 स्क्वेअर फीटचं हे प्लॉट होता, आणि त्यावेळेस खाली आता मुरुम लागला, आणखी पाणी आलं, चक ती माती ढासळली, आम्हाला 1 लाख रुपये लागले समजा सगळं काढायला. म्हणजे असे आव्हान बरेच येतात, असे बारीक सारीक आव्हान बरेच येतात. असं. सो हे होते यंग इंजिनियर वैभव शिंदे, आणि जसं त्यांच्या नावात आहे तसं वैभव ते अर्थातच त्यांच्या कामात नाही प्राप्त करून देतील, आणि त्या अनुषंगानं या सगळ्या भागाला सुद्धा पुढे नेतील असा विश्वास आपण ठेवूया. आणि मला सर म्हणजे मला गावासाठी काहीतरी करायचंय. मला गावाकडं समजा जे रोड झाले नाहीत माझ्या गावात, जे निधी उपलब्ध करून मी आणणार आहे, 25-15 कोणची योजना असो, जास्तीत जास्त मला गावात काम करायचे पेठपिंपळगाव मध्ये. तर भविष्यात असेच तुमच्या हातून आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, जे तुमची स्वप्न आहे ती पूर्ण व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.